ज्ञानोबारायांनी संतांची भाषा आणि साधूंची भाषा कशी असते याच्यासाठी सुंदर उभी वापरलेली आहे. साचं आणि मवाळ, मृदू आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. भारत ही भूमी ही तपस्वींची भूमी आहे आणि म्हणून तिथे महान आपले तयार झाले, महान आपले जन्माला आले, ज्यांनी असं काही कार्य केलेलं आहे की संबंध जगाला त्यांनी दिशा दिलेली आहे. आणि त्या परंपरेचे पायी जर कोण असतील तर व्यासपीठावर बसलेली ही महनीय मंडळी आहे. आणि म्हणून भोटे सरांच्याकडे जर आपण पाहिलं तर ते 3 अंगाने श्रीमंत आहे. ते ज्ञानवृद्ध आहे, ते वयोवृद्ध आहे आणि ते तपवृद्ध आहे. त्या तिन्ही प्रकारांचं प्रियामृत म्हणजे आदरणीय भोटे सर आपल्या चरणी सर्व रसिकांच्या वतीने नम्र प्रार्थना की आपण मनसोक्त अभिव्यक्त व्हावं. आदरणीय भोटे. या व्याख्यानमालेचे आयोजक, या ठिकाणी उपस्थित सर्व प्राध्यापक मंडळी, विद्यार्थी मित्र, वकील मंडळी, इतर सोबत मला विषय थोडासा अवजड होत आहे. विद्यार्थी बरेच दिसतात, त्यांना जरा मी इंटरेस्ट येणार नाही. प्राध्यापक मंडळी आहेत, वकील मंडळी पण आहे, अर्थशास्त्राचे अभ्यासक पण आहे. विषय वादग्रस्त पण आहे, काय हरकत नाही, त्याच्यामुळे विचाराला चालना मिळते. राज्यघटना अंमलात येऊन 67 वर्ष झाली आणि ज्या समस्या होत्या त्या अजूनही काय समस्या काही सुटल्या नाही असं सर्वच होतं. राज्य व्यवस्थेमध्ये जे लोक काम करतात किंवा ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे देश चालवण्याची, त्या सगळ्यांना शपथ घ्यावी लागते. आणि त्या शपथेचं पहिलंच वाक्य आहे की माझी या राज्यघटनेवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास. त्या शपथेचं पहिलं वाक्य. त्यामुळे साहजिकच तुमची श्रद्धा आणि विश्वास असेल तर राज्यघटनेनुसारच काम करायला पाहिजे. याच्याची आपल्याला मग ऑप्शन बोलत नाही. बऱ्याच वेळा आपण विचार करतो की विकासाचं मॉडेल काय असावं. भरपूर विचार होत असतात. कॉलेजच्या विद्यापीठात डिग्री घेऊन आलेले, तिथे काही काळ शिकवलेले असे लोक येतात आणि ते नवीन नवीन मॉडेल आपल्या पुढे ठेवतात. आणि बऱ्याचशा वेळा त्या मॉडेलवर बऱ्याच वेळा चर्चा होते, त्याचा स्वीकार होतो. माझा थोडासा विषय थोडासा वेगळा आहे की भारताच्या विकासाचं मॉडेल काय असावं याचं उत्तर राज्यघटनेमध्येच आहे. आपण ते पाहतो. जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांचा राज्यघटनेचा अभ्यास नसतो आणि जे घटनेचे लोक आहेत राज्यशास्त्र आहेत त्यांना अर्थशास्त्र माहित नसतं. या दोन्ही शास्त्रांना जर एकत्र आणलं तर अनेक प्रश्नाची उत्तर आपल्याला सापडेल. तुम्ही मुद्दाम हा विषय निवडला की आजचं जे काही आमचं आर्थिक विकासाचं मॉडेल आहे ते राज्यघटनेला अनुसरून आहे किंवा नाही. राज्यघटनेला अनुसरून असलंच पाहिजे त्याचा काही वादच नाही. कारण ती राज्यघटना आपण स्वीकारली आहे, त्या घटनेवर आपला विश्वास आहे, श्रद्धा आहे. तो आपला धर्मग्रंथ आहे देशाचा. तेव्हा आपण त्याचं विश्लेषण करता येईल. काय तरतूद आहे आणि काय वस्तुस्थिती आहे. राज्य शासनाची म्हणण्यापेक्षा राज्य व्यवस्थेची कर्तव्य घटनेच्या भाग 4 मध्ये दिली आहे, ज्याला आपण म्हणतो मार्गदर्शक तत्वे किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असं त्याचं टायटल आहे. आणि ते या देशाच्या राज्य व्यवस्थेची कर्तव्य स्पष्ट करतात. आता ही कर्तव्य घटनेने बंधनकारक केली नाही हे करा, परंतु ज्या आर्टिकल मध्ये लिहिलेलं आहे की ही कर्तव्य किंवा हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जस्टिसिएबल नाही, त्याच्यात पुढे पुन्हा वाक्य दे आर फंडामेंटल इन गव्हर्नन्स. दे आर फंडामेंटल इन गव्हर्नन्स
country, and all policies and laws must be based on the directive principles contained in the Part 4. फंडामेंटल गव्हर्नन्स याचा अर्थच असा की देशाचा कारभार करण्याच्या संदर्भात ते मौलिक आहे. ते आपण इन्फोर्सेबल का केले नाही त्याचं कारण वेगवेगळे होते. ते इन्व्हॉल्व लॉट ऑफ फायनान्शियल इम्प्लिकेशन्स. त्यामुळे घटनाकारांनी सुरुवातीला त्यांना काही जस्टिसेबल केलं नाही, नाहीतर अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या असतात. पण याचा अर्थ असा होत नाही की त्या तुम्हाला त्याचे इम्प्लिमेंट करणं बंधनकारक नाही. त्यामुळे घटनेबद्दल जे आर्टिकल 37 आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट म्हटलं की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स नुसारच या देशाचा एकूण राज्यकारभार चालला आहे. एकूण तुमचं जे काही नियोजन आहे ते त्याच्या आधारावर चालला आहे. तेव्हा आपण त्याचं विश्लेषण करताना आता तोच आधार घेऊन पुढे जाऊ की हे तर आपल्याला बंधनकारक आहेच आणि ते कोणी नाकारत नाही. We have not amended Article 37. We accepted it as it is. कारण ते अमेंड करण्याचं धाडस आपल्यात नाही. त्यामुळे ते जर अमेंड केलं नसेल तर ते तुमच्या बंधनकारक आहे. आणि सुप्रीम कोर्टाने अनेक केसेस सांगितले की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर इक्वली इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही फंडामेंटल राईट्स किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सची तुलना अशी करू नका. ते दोन चाका रथाच्या विकासाच्या रथाच्या. त्यामुळे चाकामध्ये तुलना नाही करता येत. डावीकडचं जास्त महत्वाचं उजवीकडचं कमी. दोन्ही चाकाला इक्वल महत्व दिल्याशिवाय रथ पुढे जाणारच नाही. त्यामुळे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर ऑल्दो नॉट जस्टिसिएबल बट दे आर फंडामेंटल आणि त्याचा अनुकरण व्हायलाच पाहिजे. तर हा संदर्भ घेऊन आपण पुढे चालू की या देशाचं नियोजन किंवा एकूणच आर्थिक किंवा सामाजिक विकासाची दिशा कशी असावी याचं स्पष्ट वर्णन अगदी आर्टिकल 38 पासून पुढे जर आपण गेलो तर टप्प्याटप्प्याने आपल्याला दिसेल. अगदी डिटेलमध्ये त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. आता त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आर्टिकल 38 जर पाहिलं तर काय पहिला शब्द आहे इनइक्वॅलिटी, विषमता. म्हणजे आमच्या आर्थिक किंवा सामाजिक नियोजनाचा पहिला उद्देश आहे तो आहे विषमता कमी करणे आणि नष्ट करणे. त्याच्याची आपण पाहिलं दोन भाग केलेले आहेत. जे समाजशास्त्राचे राज्यशास्त्राचे विद्यार्थी असतील पहिला तो भाग आहे विषमता इन इन्कम टू बी रिड्यूस ग्रॅज्युअली. आता ही विषमता कशाची? लोकांच्या वेगवेगळ्या समूहामधली, वेगवेगळ्या व्यवसायामधली, वेगवेगळ्या प्रदेशामधली. इथे एकच नाही, प्रादेशिक विषमता किंवा व्यवसायातली विषमता आणि वेगवेगळ्या लोकांच्या गटसमूहामधली विषमता कमी झाली पाहिजे. तर आपण आजचं जे आर्थिक नियोजन आहे किंवा आपल्या विकासाची दिशा आहे ती याला जरा टेस्ट करू की आम्ही ही विषमता किती प्रमाणात कमी करू शकलो. आणि त्याच्या जे अर्थशास्त्राचे तज्ञ लोक आहेत त्यांना माहिती आहे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे माप आहे विषमता मोजण्याचे, ज्याला आपण म्हणतो गिनी कोएफिशियंट किंवा लॉरेन्झ कर्व वगैरे अनेक तत्व आहे. नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची दरवर्षी कॉन्फरन्स होते दावोस येथे. इथे ऑक्सफॅम नावाच्या एका संस्थेने तो प्रसिद्ध केला. भारताच्या संदर्भात 1% लोकांकडे 58% संपत्ती आहे. 1% पॉप्युलेशन ओन 58% वेल्थ ऑफ द नेशन. हेच प्रमाण जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जेव्हा राज्यघटना अंमलात आली तेव्हा 10% लोकांकडे 55% वेल्थ होते. आता 10%चा आकडा कमी झाला, 1% लोक. मग अर्थव्यवस्था 1% करता की 99% करता हा त्या टायटलच असं आहे, इकॉनॉमी फॉर 99% असं त्या रिपोर्टचं आहे.
त्यांनीही सांगितलं पुढं, भारतात हे 1% लोकांकडे 58% संपत्ती आहे, जगामध्ये हे प्रमाण आहे 1% लोकांकडे 50%. म्हणजे एकूणच जगाची तुलना जर केली तर भारतामध्ये विषमता जास्त आहे. जेव्हा 50 मध्ये राज्यघटना अंमलात आली त्यावेळेला ग्रामीण भागातलं दरडोई उत्पन्न आणि शहरी भागातलं दरडोई उत्पन्न याच्यामधला फरक होता दुपटीचा. आज तो 5 पट. आज जर आपण उत्पन्नाचे आकडे काढले तर ग्रामीण भागाचं उत्पन्न आणि शहरी भागाचं उत्पन्न यामधला फरक आहे 5 टाइम्स. दुसरी अनेक अहवाल कसे झाले, 77% लोकांचं ग्रामीण भागात दरमहा पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न 10,000पेक्षा कमी आहे. म्हणजे दरडोई फक्त 2,000. त्याहीपेक्षा दुसरे अहवाल 17 राज्याच्या बाबतीत शेतकऱ्यांचं उत्पन्न वर्षाला कुटुंबाचं 20,000 रुपीज. 20,000 रुपीज 17 राज्यामधल्या शेतकऱ्यांचं. ही जी विषमता आहे ही राज्यघटनेला मान्य नाही. 38 मध्ये स्पष्ट म्हणताय की तुम्हाला ही विषमता, आर्थिक विषमता टप्प्याटप्प्याने कमी करायची आहे. आपल्याकडे जीडीपी शब्द खूप प्रसिद्ध आहे. जीडीपी जीडीपी जीडीपी. अजून सामान्य माणसाला समजेल का इतकं काय करत आहे, कुठलंही सरकारला तर जीडीपी मागचा इतका होता आमचा इतका. पण जीडीपीला जोडून एक दुसरं एक माप आहे अर्थशास्त्राच्या पुस्तकात, त्यानंतर गिनी कोइफिशियंट, जो दर्शवते विषमता. त्याच्याबद्दल कुठल्याही अर्थमंत्र्याच्या भाषणामध्ये कधीही उल्लेख नसतो. तुम्ही कोणत्याही अर्थमंत्र्या स्पीच काढा, तुम्हाला गिनी कोइफिशियंट शब्द दिसणार नाही. जीडीपी शब्द दिसेल की मागच्या सरकारला 4.5 होता, आमचा 7.5 झाला, 6.5 झाला, जे काही आकडेवारी आहे. जीडीपी हे क्वांटिटेटिव्ह मेजर आहे, क्वालिटेटिव्ह नाही. ते संख्यात्मक आहे, गुणात्मक नाही. त्याला जर तुम्ही गिनी जोडला तर मग ते गुणात्मक, आणि गुणात्मक झालं की मग समस्या समोर येतात, प्रश्न निर्माण होतात. म्हणून आपण जाणीवपूर्वक त्याबद्दल फारसं बोलत नाही. तर मला वाटतं आजची समस्या आहे, आमचं जे विकासाचं मॉडेल आहे ते कुठेतरी 38ची विसंगत आहे. विचारवंतांनी विचार करावा याच्यावर, कारण ते घटनेत दिलेलं आहे, मी नाही सांगत. आणि त्याचा आपण राज्यघटना आपण स्वीकार केलेला मोठ्या मनाने, आणि आपण तो दिवसही साजरा करतो. त्याच्या पुढे आहे सामाजिक दर्जा, संधी आणि सुविधा यामधली विषमता पूर्णतः नष्ट करणे. आर्थिक विषमतामध्ये आपण नष्ट शब्द वापरला नाही, एवढ्या करता ते शक्य नाही. मग तिथे म्हटलंय ती कमी करणे. पण हा दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये म्हटलंय टू इरॅडिकेट, म्हणजे पूर्णतः नष्ट करणे. आता तुम्ही साहेब आम्ही जिल्हा शाळेबद्दल बोलणार नाही, नगरपालिकेच्या शाळा घ्या, जिल्हा परिषदेच्या शाळा घ्या, तिथला दर्जा आणि कॉन्व्हेंट मधला सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की आपल्या मुलाला कॉन्व्हेंट मध्येच प्रवेश करा. किती फी 1 लाख रुपये आहे, मग त्याचा पगार तर नाही परवडत. मग इकडून कुठतरी जे मार्ग आपल्याला मान्य नाही असे मार्गाचा तो अवलंब करून आपल्या मुलाला कुठल्या तरी कॉन्व्हेंट शाळेमध्ये टाकतो. उद्देश असतो की त्याच्या मुलाला दर्जेदार शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे. घटनेने त्याला तो दिलेला आहे. आर्टिकल 21 नुसार राईट टू लाईफ, म्हणजे राईट टू क्वालिटी लाईफ. राईट टू क्वालिटी लाईफ इन्क्लूड्स एज्युकेशन. त्यामुळे तो बोलतो माझा फंडामेंटल राईट आहे की माझ्या मुलाला दर्जेदार शिक्षण मिळालंच पाहिजे. जर शिक्षण दर्जा मिळालं नाही तर अल्टिमेटली संधीमधली जी विषमता आहे ती निर्माण. अति चांगल्या शाळेतून बाहेर पडला विद्यार्थी आणि सर्वसामान्य शाळेतून पडलेला दोघांमध्ये पुढे जेव्हा स्पर्धा होते तेव्हा ज्याचा दर्जा आहे तो पुढे जातो, बाकीचे
चांगले हुशार विद्यार्थी सुद्धा बाहेर फेकले जातात. म्हणजे आपण हे जे दुसरं महत्वाचं अनुच्छेद आहे, टू इरॅडिकेट इनइक्वॅलिटी इन सोशल स्टेटस, फॅसिलिटीज अँड अपॉर्च्युनिटी, त्याचाही भंग केलेला आहे. म्हणजे आमच्या नियोजनामध्ये आफ्टर 67 years ऑफ प्लॅनिंग, आता हा शेवटला प्लॅन आहे, आपण ते साध्य करू शकलो नाही. त्यानंतरचा भाग तो अतिशय महत्वाचा. आर्टिकल 39, देशाचं आर्थिक नियोजन कसं असावं याचं स्पष्ट वर्णन आर्टिकल 39 मधल्या जे त्याचे उपकलम आहे, ए पासून तर EF पर्यंत, त्या सगळ्यांनी दिलेलं आहे. आणि त्यातलं पहिलं महत्वाचं आहे की प्रत्येक व्यक्तीला उदरनिर्वाह करता पुरेशी साधनं उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आता आजही आपण पाहतो रंगराजन कमिटी प्रमाणे 30% लोक BPL आहे, बिलो द पॉवर्टी लाईन. वर्ल्ड बँक सांगते 43% आहे, UNDP सांगते 53% आहे, सक्षम सांगतात 49% आहे, भारत सरकारमध्ये 22%. हे नाही, त्या आकडेवारीत न जाता फॅक्ट इज 1/3 लोक आजही दारिद्र्य रेषेच्या खाली जगतात. त्याही पुढे दुसरा एक आहे ग्लोबल हंगर इंडेक्स, जो FAO तर्फे प्रसिद्ध केला जातो, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन रोममध्ये. त्यांनी म्हटलंय भारताच्या बाबतीत 29% लोक उपाशी झोपतात आजही, 29%. आणि 148 देशामध्ये आपला नंबर आहे 131 ऑक्टोबर 48. पण हे कुठलं नियोजन आहे? दिशा चुकली का मग? जर आजही इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक उपाशी झोपत असतील, असा अहवाल सांगतो. एक तर अहवाल चुकीचा असेल तर चुकीचं म्हणजे धाडस आपण तर करणार नाही, तर तो अहवाल स्वीकारावा लागेल. तर दुसरा अहवाल आपण नाही तयार केला, त्यामुळे जोपर्यंत तुमच्याकडे दुसरा अहवाल नाही तर जो आहे त्याला स्वीकार करा. 29% लोक जर उपाशी झोपत असतील तर आफ्टर 67 years ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग मग आमचं काहीतरी चुकलं, हे तर मान्य करायलाच पाहिजे मोठ्या मनाने. जर चुकलं नसतं तर हे घडलंच नसतं. त्यामुळे त्याची अंमलबजावणी आपण केली नाही. आणि या प्रत्येक आर्टिकल मध्ये असं म्हटलंय स्टेट शाल. आता कायद्याच्या भाषेमध्ये शाल हा बाइंडिंग असतो, मी तुम्हाला ऑप्शन देतो. तर तुम्ही सगळे आर्टिकल वाचा. भाग 4 मध्ये राईट फॉर्म 36 till 51 सगळ्या ठिकाणी शब्द आहे शाल. म्हणजे सगळ्यांचं नेचर जवळजवळ बाइंडिंग आहे. शासन व्यवस्थेवर बाइंडिंग असून सुद्धा आजची स्थिती अशी आहे. त्यानंतर दुसरा जो आर्टिकल आहे त्याच्यामध्ये त्यावरही सगळ्यांनी विचार करण्याची वेळ आहे. या आर्टिकल बद्दल तुम्ही बोलत नाही. त्यांनी काय म्हटलं आहे की दुसऱ्या याच्यामध्ये की जी या देशाकडे असणारी जी साधन संपत्ती आहे, साधन संपत्ती, या साधन संपत्तीची मालकी आणि नियंत्रण अशा तऱ्हेने असावं जेणेकरून त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला होईल. या देशात जे काही साधन संपत्ती उपलब्ध आहे ती नैसर्गिक असेल, मनुष्य निर्मित असेल, त्या सर्व साधन संपत्तीचं मालकी आणि नियंत्रण अशा तऱ्हेने असावं की त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला होईल. आता आपण विचार करा, कोणाकडे आहे मालकी? या साधन संपत्तीची मालकी कोणाकडे आहे? जे आपण पाहतो की आपल्याकडे आता अब्जोपती बरेच आहे. आजही असं दिसतं दिवसेंदिवस ही साधन संपत्ती काही ठराविक लोकांकडे जाताना दिसते. मी काही व्यक्तिश विचारसरणीचा माणूस नाही. माझा विचार फक्त घटनेवर आधारित आहे आणि घटनेमध्ये कुठलाही इझम नाही. देयर इज नो कॅपिटलिझम, नो अदर इझम. ते सरळ सरळ लोकांकरता तयार केलेलं दाखवलं.
याचा आपण विचार करायला पाहिजे. असं का? त्याही पुढे असं आहे सी मध्ये की आर्थिक नियोजन कसं असावं, ते अशा तऱ्हेने असावं की संपत्ती आणि उत्पन्नाची साधनं यांचं एकत्रीकरण काही लोकांकडे होणार नाही. तुमचं आर्थिक नियोजन अशा तऱ्हेने असावं की ज्यामुळे संपत्ती आणि उत्पन्नाची साधने काही ठराविक लोकांकडे एकत्रित होणार नाही. पूर्ण एलपीजी हे याच्या विरुद्ध आहे. हे जे आपलं उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण हा जो त्रिसूत्री फॉर्म्युला आहे, त्याला आपण म्हणतो लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस स्फोटक. इफ यू डू नॉट हँडल केअरफुली इट मे ब्लास्ट अँड मे इंज्युअर द पर्सन अराउंड. तसंच ह्या एलपीजी साठी लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन यामुळे घटनेच्या 39B आणि 39C या दोन्ही अनुच्छेदांचा भंग होतो. आणि मी आपल्या माहितीकडे सांगतो, सुप्रीम कोर्टात जजमेंट आहे 39B and 39C they are superior to fundamental rights. They are superior to fundamental rights. कारण any law enacted to implement 39B and C cannot be challenged on the ground that they violate the fundamental rights. याचा अर्थ एवढं मोठं त्याला महत्व दिलं आणि ते ऍक्सेप्टेड बाय सुप्रीम कोर्ट. आजचं नियोजन, आजची विकासाची दिशा या दोन्ही अनुच्छेदाच्या विरुद्ध आहे. 39B and C तुम्हाला पसंत नसेल तर काढून टाका. There is no problem. Parliament can do anything except the basic structure. जर हे वाटतं आपल्याला काही चुकीचं आहे तर त्याला मार्ग आहे ना. Parliament can delete all those provisions from the Constitution. But so long as they are there, it is binding. त्याला तुम्हाला नाही म्हणता येणार नाही. आणि आश्चर्यकारक आहे 39B, इक्वल पे फॉर इक्वल वर्क, मेन अँड वुमेन, याचं उल्लंघन जर सरकार स्वतःच करते. आपल्याकडे शिक्षण सेवक नावाचा एक वर्ग आहे, ते शिकवतात, जे रेग्युलर शिक्षक शिकवतात तेच शिकवतात. त्याची डिग्री तीच आहे, त्याची क्वालिफिकेशन तीच आहे, त्यांना तुम्ही त्याच्या 50% पगार देता. कुठला आहे? हाऊ कॅन यू व्हायोलेट 39B? कोणी अधिकार दिला सरकारला या कलमाचं उल्लंघन करण्याचं? आणि आता सुप्रीम कोर्ट जजमेंट दिलं हरियाणा केसमध्ये की असं करताना इवन कॅज्युअल लेबरर्स दे आर एंटायटल्ड टू इक्वल पे ॲट अ रेग्युलर. ते कॅज्युअल आहे याचा अर्थ त्या टेम्पररी. याचा अर्थ असा होत नाही की त्यांना तुम्ही अर्धा पगार द्या. इफ दे आर डुईंग द सेम वर्क अँड हॅव्हिंग द सेम क्वालिफिकेशन दे आर एंटायटल्ड टू गेट द इक्वल पे. दुर्भाग्याने याचं उल्लंघन स्वतः सरकारच करतं. आता कदा कोणी विचारायचं? सरकारला कोणी विचारायचं? जर सरकारच मला हे काम करत असेल, पैसा नाही हे काम होऊ शकत नाही. You cannot violate the constitution simply because you don't have the money. तशी परवानगी राज्यघटना देत नाही सरकार. प्रश्न विचारायला पाहिजे. कोण विचारणार? का नाही असं? मग जर सरकार चूक करत असेल तर मला मग आमच्या खाजगी उद्योगपतीला काय प्रश्न विचारणार? ते म्हणजे अगोदर सरकारला तर विचारा, मग आम्हाला विचारा. मग आमची दिशा चुकली का की आम्ही राज्यघटना वाचतच नाही? असं येऊ शकते. काय करायचं? राज्य 26 दिवस येतो, दुसरा येतो तो आम्ही 26 नोव्हेंबरला तो साजरा करतो. तरतुदी आवडत नसेल तर काढून टाका. Parliament has the supreme power to amend the constitution. So long as they are there, law is not there for non-implementation. It is for implementation. तो काय आपण कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवत नाही. त्यानंतरचा दुसरा
महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आपल्याकडे आर्टिकल 43 आहे, माझी विनंती वाचत आहे. लिव्हिंग वेजेस, प्रत्येक कामगाराला दर्जेदार जीवन जगण्याचा अधिकार आहे. दी सेम स्टँडर्ड ऑफ लाईफ, आणि त्यानुसार त्याला वेजेस मिळाला पाहिजे. आणि त्याला शब्द आहे घटनेमध्ये लिव्हिंग वेजेस. देयर इज नो वर्ड लाईक मिनिमम वेजेस. घटनेच्या पुस्तकामध्ये मिनिमम वेजेस हा शब्द नाही, शब्द आहे लिव्हिंग वेजेस. आणि लिव्हिंग वेजेसचा संबंध आहे टू एनेबल ए वर्कर टू एन्जॉय डिसेंट स्टँडर्ड ऑफ लाईफ. आम्ही त्याला डिसेंट काढून टाकला. नाव वी से मिनिमम स्टँडर्ड ऑफ लाईफ, आणि त्याला जोडून मिनिमम वेजेस. हा अधिकार कोणी दिला? जर घटनाकाराने मिनिमम शब्द वापरला नाही तर आपण त्याला कसं काय रिप्लेस करू शकतो? So we must first give the wages which are sufficient to enable a person to enjoy decent standard of life. कोण उत्तर देणार? या 43 मध्ये पुढे आहे की सरकारने ग्रामीण भागात कुटीर उद्योगाला प्रोत्साहन द्यावं. उद्योगाबद्दल कुठलाही शब्द घटनेत नाही, हा शब्द आहे. राज्य व्यवस्थेने ग्रामीण भागात कुटीर उद्योगांना व्यक्तिगत पातळीवर आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रोत्साहन द्यावं. मागच्या 67 वर्षामध्ये आम्ही सगळे कुटीर उद्योग संपुष्टात आणले. एकही ठेवलं ते जिवंत. म्हणजे प्रोत्साहन तर जाऊ द्या, प्रोत्साहनचा मोठा शब्द आहे. We have killed all the cottage industry in the rural areas. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी सोबत स्पर्धा करा आणि जीवन जगा. How can you ask the cottage industry to compete with the multinational? म्हणजे खलीच्या विरुद्ध कुपोषित व्हायला प्रश्न जिंकेल तो पुढे जाईल. असं विचित्र झालं ना. कुठे मायक्रो युनिट, कुठे स्मॉल, कुठे मल्टीनॅशनल, आणि वर असतील ते कॉम्पिटिशन. एलपीजीचं जो आत्मा आहे तो स्पर्धेत आहे, पण स्पर्धा इक्वल मध्ये सांग. कॉम्पिटिशन कॅनॉट बी अमॉंग द इक्वल्स, इट हॅज टू बी विथ द इक्वल्स, लेवल प्लेइंग फील्ड, ऑल दिस थिंग्स. म्हणजे आपण तिथेही बाहेर येतो. कॉटेज इंडस्ट्री, रुरल इंडस्ट्री दिसत जे काय आहे त्या सगळ्या मल्टीनॅशनल, आणि मग तो मेक इन इंडिया असेल, सकाळी जे काय असेल. त्याच्या पुढे दुसरा आहे जे आता मोठे उद्योगपती आहे त्याच्या म्हणत आहे 43A नंतर आपण ऍड केला. त्यातले आहे की कुठल्याही उद्योगाच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग असला. कोणत्या खाजगी उद्योगात, except public sector, no private industry has a participation of workers in the decision making process. निर्णय प्रक्रियेमध्ये कामगारांचा सहभाग असायला पाहिजे असं 43 हे सांगते. त्याच्याबद्दल आपण फारसं काही बोलत. या सगळ्याच्या मूलभूत संकल्पना आहे. तुमचं आर्थिक नियोजन किंवा सामाजिक नियोजन कसं असावं याची स्पष्ट कल्पना या घटनेच्या भाग 4 मध्ये दिलेली आहे. तुम्हाला कोणाकडूनही मॉडेल विकत घ्यायची गरज नाही. मग तो कुठल्या फॉरेनच्या विद्यापीठात प्राध्यापक होता हा महत्वाचा भाग नाही. वेदर ही नोज व्हॉट द कॉन्स्टिट्यूशन सेज, हे त्याला माहित नसेल तर मग त्याला मॉडेल करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आजचे जे काही या क्षेत्रामधले तज्ञ लोक आहेत अर्थशास्त्रामध्ये, त्यांना एक धडा घटनेच्या भाग 4 चा द्यायला. इट शुड बी पार्ट ऑफ द सिलेबस फॉर इकॉनॉमिक्स. तरच तुम्हाला तसं नियोजन करता येईल. आता शेवटी आपल्याला कसं सोल्युशन काढणार? आजचं जे मॉडेल आहे ग्रोथ मॉडेल, हे कसं आहे?
हे आहे उद्योग केंद्रित, हे आहे एक्सपोर्ट केंद्रित, अर्बन केंद्रित, हे मायग्रेटरी मॉडेल आहे. आजच्या ज्या सगळ्या समस्या निर्माण झाल्या, या समस्याचं मूळ आहे आमच्या ज्या मॉडेलचं स्वरूप आहे त्यामध्ये. राईट फ्रॉम 1950 आम्ही आमचं मॉडेल कृषी केंद्रित केलंच नाही. जरी कृषीबद्दल सगळ्या लोकांना सहानुभूती आहे, ग्रामीण भागाबद्दल सर्वांना सहानुभूती आहे, पण त्या सहानुभूतीमध्ये कृतीशीलता किती आहे हा नंतरचा. सहानुभूती आहे. त्यामुळे जोपर्यंत आमचं विकासाचं मॉडेल ग्राम केंद्रित आणि कृषी केंद्रित होत नाही, तोपर्यंत समस्या सुटणार नाही. कारण आजही 69% लोक ग्रामीण भागात राहतात, त्यापैकी 60% लोक डायरेक्टली शेतीवर अवलंबून आहेत, 49% कामगार वर्ग कृषीमध्ये आहे. एवढा मोठा भाग म्हणजे 60% लोकांचं जीवनमान पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. आणि त्यामुळे साहजिकच जे विकासाचं मॉडेल आहे त्याच्या केंद्रस्थानी कृषी असायलाच पाहिजे. ज्या क्षेत्रामध्ये फक्त 10% लोक तो काही आमचा केंद्रबिंदू असू शकत नाही. त्यामुळे आमचं जो सध्याचं मॉडेल आहे ते उद्योग केंद्रित करण्याच्या ऐवजी किंवा एक्सपोर्ट केंद्रित करण्याच्या ऐवजी आम्ही जर त्याला कृषी केंद्रित केलं, याचे अनेक फायदे. जर कृषी केंद्रित झालं तर आपोआपच ग्रामीण भागातील दरडोई उत्पन्न वाढेल and that will generate the demands. कारण कुठेही इन्व्हेस्टमेंट म्हटलं की आपण आता इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक हा शब्द सुद्धा दररोज येतो. इन्व्हेस्टमेंट डिपेंड्स ऑन डिमांड, नॉट ऑन द रेट ऑफ इंटरेस्ट. हा सुद्धा अलीकडे नवीन आलं, व्याजदर कमी करा, व्याजदर कमी करा म्हणजे गुंतवणूक वाढेल. नो, गुंतवणूक वाढते मागणीची निर्मिती झाली तर. मागणी निर्मिती हे महत्वाचे आहे. आणि हे कोणाकडनं व्हायला पाहिजे? ज्या भागामध्ये मागणीच नाही, आणि तो भाग म्हणजे ग्रामीण भाग, 60% पॉप्युलेशन, वेअर देयर इज नो डिमांड जनरेशन. तिथे जर तुम्ही डिमांड जनरेट करू शकले, एक साधं उदाहरण घ्या की ग्रामीण भागामध्ये 90% लोक टूथपेस्ट वापरत नाही. कोलगेट असा किंवा दाढीवाले बाबांचं दंतक्रांती असा काही असू द्या. जर या प्रत्येक माणसाने एक पेस्टची बॉटल वापर, यू कॅन हॅव ए फॅक्टरी पर तालुका. आणि हाऊ मेनी इंजिनियर्स विल एंगेज? त्या तालुक्यात निर्माण झालेले सगळेच इंजिनियर तिथे कामाला. पण त्याच्यावरती कॅपॅसिटी नाही. जो ग्रामीण भागात आहे त्याची जी क्षमता नाही की कोलगेटची टूथपेस्ट घ्यायची आणि त्याने दात साफ करायची. ते कॅपॅसिटी जर निर्माण करू शकला तुम्ही, तर यू कॅन स्टार्ट ए प्रोडक्शन युनिट इन ईच तालुका. आणि मग त्यावेळेला लोकांना स्थानिक पातळीवर जॉब मिळेल. आता तर आमचं मायग्रेशन आहे, आणि ते सुद्धा पुशिंग टाईप आहे. मायग्रेशन दोन प्रकारचं. एक आहे पुलिंग, म्हणजे शहर तुम्हाला निमंत्रण करते, या या, वी नीड युअर प्रेझेन्स, त्याला आपण तो पुलिंग. पुशिंग म्हणजे ग्रामीण भाग तुम्हाला ढकलते, इथे थांबायचंच नाही, आता इथे काहीच नाही राहत. सो टुडेज मायग्रेशन इज ए पुशिंग टाईप, की जा. मी सहज इमॅजिन करत होतो व्हॉट विल हॅपन आफ्टर 50 years. रुरल पॉप्युलेशन इज डिक्लाइनिंग. या मागच्या जनगणनेमध्ये ग्रामीण भागाची लोकसंख्या 12% वाढली, जसं वार्षिक शहराची 32%. हे प्रमाण कमी कमी होत चाललं. 50 वर्षांनी ग्रामीण भागात माणसं दिसणार नाही. आता फक्त म्हातारे जेवढे तरुण आहेत ते सगळे शहरात चालले, रिक्षा चालतात, फक्त गावात नाही राहील. त्यामुळे आजचं जनरेशन आता ते काही फार दिवस जगणार नाही. ऑलरेडी त्याचं डिपार्चर प्रोसेस सुरू झाली. तर 25, 30, 40 वर्षानंतर गावामध्ये जर माणूस दिसणार नाही शेती करायला, तर शेती कोण करेल?
Today nobody likes to do the agri business. पालक सांगते काही कर पण शेती नको. रिक्षा चालवला तरी चालेल, हॉटेलमध्ये चहा लोकांना मागला तरी चालेल, पण इथं नको. हे तुझं लग्न होणार. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हे जे मायग्रेशन चालू आहे, दुसऱ्या बाजूला आपण स्मार्ट सिटीच्या गोष्टी करतो. अनलेस यू स्टॉप मायग्रेशन, सिटी कॅनॉट बी स्मार्ट. शक्यच नाही. मायग्रेशन थांबवा तरच सिटी स्मार्ट होईल. कारण हे लोक जातात झोपडपट्टी करून राहतात. ते काही शहरातला फ्लॅट विकत घेऊ शकते का 50,000चा? तो सहज कुठेतरी आपली झोपडी म्हणून राहतो. मग स्मार्ट कसं? मायग्रेशन यू मस्ट स्टॉप, then only city will become smart. Till then, the word smart will remain on piece of paper. त्याला काही अर्थ नाही. मायग्रेशन थांबवायचं असेल, we must follow APJ कलाम मॉडेल ऑफ पुरा. अतिशय सुंदर मॉडेल त्या माणसाने तयार करून दिलं. पण कलाम साहेबांनी दिलं ते काही राजकीय नव्हते, त्यामुळे त्याच्याकडे आपण काही फारसं लक्ष. या देशातल्या ग्रामीण भागाच्या सर्व समस्या किंवा शहरातल्याही समस्या सोडवण्याची शक्ती या पुरा मॉडेलमध्ये आहे. What is this Pura model? Providing urban amenities in rural areas. शहरात ज्या काही सुविधा आहेत त्या तुम्ही ग्रामीण भागात निर्माण करा, जेणेकरून तिथल्या माणसाला शहरात जावं असं वाटणार नाही. आपल्या एका आर पाटील होते माजी गृहमंत्री, तर ते एका भाषणात सांगत त्यावेळेला भुजबळ साहेब होते मंत्री आणि विलासराव देशमुख पण मंत्री होते. तर ते असं म्हणाले की मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडे अर्बन डेव्हलपमेंट आहे, तुमच्या सर्व समस्या निर्माण करणारा मी आहे. त्यांच्याकडे रुरल डेव्हलपमेंट होतं. तुमच्या जेवढ्या समस्या आहेत त्या मी निर्माण करतो, त्यामुळे तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. म्हणजे तुमच्या समस्या निर्माण होणार नाही. माझ्याकडे त्यामध्ये माझ्या ग्रामीण भागाकडे लक्ष द्या, so that they will not migrate to urban and will not create problems for you. He was perfect. तुम्ही ग्रामीण भागात अशी सिच्युएशन निर्माण करा की people will not be forced to migrate to the urban areas. आणि त्याचं उत्तर आहे या पुरा मॉडेलमध्ये. पुरा मॉडेल एक क्लस्टर डेव्हलप करा 20 गावांचं and provide them all types of connectivity, digital connectivity, economic connectivity, जेवढ्या कनेक्टिव्हिटी आहे त्या सगळ्या इस्टॅब्लिश करा. हॅव ए ग्रो सेंटर आणि सगळे गाव एकमेकाला अशा तऱ्हेने जोडा की यू कॅन रीच एव्हरी विलेज विदिन 10 मिनिट्स. आणि मग त्या ठिकाणी जेवढे छोटे छोटे उद्योग आहेत त्या ग्रो सेंटरला विकसित करा, सो दॅट इट विल बिकम ए सेल्फ सफिशियंट क्लस्टर. तिथे जे कोणी ग्रॅज्युएट तयार होतील दे विल गेट जॉब देअर ओनली. असे 20-25 गावाचा क्लस्टर, इट विल कॉस्ट अराउंड 50-60 crores. You can invite the private entrepreneurs to agree invest. फार कठीण नाही का? आपण प्रत्येक खासदाराला 5 कोटी देतो, आमदाराला 2 कोटी देतो, त्यापैकी 50% रक्कम ही कॅन इयरमार्क फॉर दिस. त्याचा काही अडचण नाही. यू कॅन हॅव स्पेशल अधिक सेस चालू आहे, टॅक्स आला का त्याच्यावर सेस येतो. यू कॅन हॅव अदर सेस, पुरा सेस, कलेक्ट मनी अँड डेव्हलप दिस. ते पुरा मॉडेल म्हणजे आदर्श गाव करण्यापेक्षा पुरा अप्रोच अडॉप्ट करा. दॅट विल प्रोव्हाइड यू द गुड इफेक्टिव्ह सोल्युशन. ते अजूनही आपण त्याकडे आता श्यामा प्रसाद मुखर्जी रुरल अर्बन मिशन आहे. रुरबन कोणी ऐकलं नसेल त्याच्यावर. जसं आपण स्मार्ट सिटी दररोज पेपरमध्ये काढला की पहिल्याच पानावर असतं, तसं रुरबन हा शब्द कधी आलेला नाही. राईट फ्रॉम डे वन थोडंफार ग्रामीण भारतातले थोडंसं अन्याय आहे. या देशाचं नाव काय आहे? इंडिया दॅट इज भारत. बरोबर? जगातल्या कुठल्याही देशाचं नाव असं नाही. पण घटना समितीने नाईलाजाने त्यांनी 2 इतके प्रबल गट झाले की एकत्र यायला तयार नव्हते. त्यामुळे घटना समितीचं कामकाज इट वॉज ऑलवेज बेस्ड ऑन कन्सेन्सस. लेट अस नॉट गो व्होटिंग बट अ कन्सेन्सस. आणि त्यामुळे इंडिया दॅट इज भारत हे नाव झालं. तरी पहिला नंबर इंडियाचाच आहे. भारत दॅट इंडिया असं नाव नाही. इंडिया दॅट इज भारत. सो फ्रॉम डे वन वी आर गिवन द सेकंडरी ट्रीटमेंट टू भारत.
म्हणजेच रूरल एरिया, याचा सुद्धा विचार व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं सरकार बजेटमध्ये पहिलंच वाक्य असतं कृषी. कृषीबद्दल इतकी आस्था आहे सगळ्यांना, म्हणजे खूपच प्रेम आहे. आणि ज्यांनी कधी शेती पाहिलं त्यांची प्रेम आहे. आता ती बोलायला लागली. म्हणजे कधी कधी आपल्याला कॉम्प्युटर विजार्ड्स मोठे मोठे लोक ती सांगतात शेतकऱ्याला शेती कशी करायची. शेतकऱ्याला प्रश्न पडतो की इतकी दिवस सुरू झालो, नवीन नवीन लोक सांगून आहे. तर हा विषय असा झाला की थोडासा हास्याचा विषय झाला आहे कृषीमध्ये. या प्रत्येक मंत्र्यांच्या भाषणामध्ये, प्रतिनिधी मंत्र्यांच्या, त्याचं स्पीच सुरू होतं कृषीपासून. आता नसतं काहीच नाही. जसं आता मागचं स्पीच होतं 10 लाख कोटी कर्ज देणार. आता 75 मध्ये आपण निर्णय घेतला होता की 18% प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग कृषीला झालंच नाही. आता जे बंधनकारक निर्णय आहे आरबीआयचा की जे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग आहे तर बँकेचं काम असतील बीएसएल प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये 18% कृषी करतात. आणि तो 18%चा आकडा का आला म्हणजे तो 12 लाखाच्या वर, 12 लाख कोटीच्या वर. तुम्ही काय सांगितलं 10 लाख. कर्ज काय सांगायची गरज नाही. तुम्हाला इतकं आपण उद्योगाला सांगतो का आम्ही इतकं कर्ज भाषण की आम्ही उद्योगाला इतकं कर्ज देऊ असं मंत्र्यांच्या भाषणात कधी नसतं. कृषी बाबतीत असतं. कशा करतात कर्ज देणं हे काही वेगळं आहे. आणि ती 10 लाख म्हणजे काही तुम्ही नवीन देत नाही, हे तर कमिटमेंट आहे. इट इज बाइंडिंग ऑन एव्हरी बँक. नाहीतर त्यांना 1 एप्रिलला डिफॉल्टचा चेक नाबार्डकडे जमा करावा. जी बँक 18% फायनान्स करणार नाही, जो डिफॉल्टचा अमाऊंट आहे तेवढ्या रकमेचा चेक त्या बँकेला विधिनिधी नाबार्डकडे द्यावा. त्यामुळे हे काही उपकाराचा भाग नाहीये. मुद्दा असा आहे की एकूणच कृषी क्षेत्राच्या विकासामध्ये महत्वाचा घटक कोणत्याही क्षेत्रामध्ये अर्थशास्त्राच्या पुस्तकात काढा, इन्व्हेस्टमेंट अँड कॅपिटल फॉर्मेशन इज द बेसिस फॉर डेव्हलपमेंट ऑफ एनी सेक्टर. अर्थशास्त्रातले जेवढे काही सेक्टर अर्थाचे कुठल्याही सेक्टरचा विकास करायचा असेल त्याचा पहिला मंत्र आहे इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक. आणि त्यानंतर पुढचं आहे भांडवल निर्मिती. आणि भांडवल निर्मितीपासून पुढे मग उपभोक्ता वस्तूंची निर्मिती होते, रोजगाराची निर्मिती होते. हा अर्थशास्त्राचा मूलभूत सिद्धांत. कृषीच्या बाबतीत काय आहे, कोणत्याही अर्थमंत्र्याच्या भाषणात तुम्हाला दिसणार नाही. व्हॉट इज द इन्व्हेस्टमेंट इन ऍग्रीकल्चर? इट इज ओनली 3% ऑफ जीडीपी. एकूण इन्व्हेस्टमेंट अर्थव्यवस्थेमध्ये 31% आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या आत. त्यापैकी कृषीचा हिस्सा किती आहे? 3%. 3%, लेस दॅन 10% ऑफ द टोटल. ज्या क्षेत्रामध्ये 60% लोक अवलंबून आहे, जिथे 49% कामगार वर्ग आहे, त्या क्षेत्राचा एकूण गुंतवणुकीमधला हिस्सा किती आहे? 3% एकूणच्या आहे. आणि मागच्या 25, 30, 40, 50 वर्षात त्याच्यामध्ये वाढ नाही. खूप कृषीवर प्रेम करणारे अनेक कृषी मंत्री झाले. कृषीवर मनापासून प्रेम करणारे, इन्व्हेस्टमेंट मध्ये वृद्धी नाही, त्याचं उत्तर द्यावं लागेल. केले नाही. तुमच्या बजेटचं पूर्ण पुस्तक काढा, तुम्हाला हा आकडा दिसणारच. आणि याही पलीकडे, कारण हे इन्व्हेस्टमेंट मिनिमम 6% आहे. जर कृषीचा विकास करायचा असेल आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती द्यायची असेल तर इन्व्हेस्टमेंट इन ऍग्रीकल्चर should not be less than 6% of national income. जे आज 3% आहे, it has to be doubled. आणि मागच्या 25 वर्षामध्ये त्यात काही फारशी प्रगती नाही. इव्हन फायनल प्लॅन, पहिल्या प्लॅन मध्ये कृषी करता तरतूद होती 31%, 31%. आज 12 प्लॅन शेवटचा 17.5%. म्हणजे त्यावेळीची तरतूद 31%, आता 17.5% आहे. म्हणजे आम्ही 31 वरून 17.5 पर्यंत आलो. आणि दररोज कृषीचं प्रेम, खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे.
म्हणजे प्रेमापोटी शेवटी त्याला पश्चातापून झाला, आता इतकं नका प्रेम करू, पैसे द्या, इन्व्हेस्टमेंट करा. ज्या मनरेगाबद्दल आपण बोलतो नेहमी, मनरेगा इज फॉर प्रोव्हाइडिंग गेनफुल एम्प्लॉयमेंट. मनरेगामध्ये भांडवल निर्मिती करणं अपेक्षित आहे. रोजगारामधून भांडवल निर्मिती, संपत्तीची निर्मिती, त्याचे आकडे मागच्या 10 वर्षात, कारण मनरेगा सुरून 10 वर्ष झाले. 2006 फेब्रुवारीला सुरुवात झाली, आता आपण 17 मध्ये आलो. या 10 वर्षामध्ये 3 लाख कोटी मनरेगावर खर्च झाले. भांडवल निर्मिती किती आहे? दॅट वॉज द मेन गोल. एम्प्लॉयमेंट थ्रू कॅपिटल जनरेशन, एम्प्लॉयमेंट थ्रू ॲसेट क्रिएशन, तो त्याचा गोल होता. त्याच्याबद्दल फारसा कोणी बोलत नाही की किती भांडवल निर्मिती झाली, किती लोकांना, मग ते एससी किती, महिला किती, नॉन महिला किती लोकांनी लिअर पेमेंट, हे तर जाऊ द्यायला काय. मुख्य होतं की भांडवल निर्मिती झाली का, नसेल झालं तर वेल पर्पज ऑफ दॅट प्रोग्राम इज डिफिटेड. त्याचंही कुठेतरी मूल्यभाव पाहिजे. जेव्हा तुम्ही नियोजन करता तर हा जो मूल्यभाव भाव आहे तो महत्वाचा आहे. या इन्व्हेस्टमेंट संबंधात दुसरं आहे काय, व्हॉट इज द शेअर ऑफ पब्लिक सेक्टर. 1980 पर्यंत पब्लिक सेक्टरचा हिस्सा एकूण कृषी गुंतवणुकीमध्ये इट यूज टू बी 40%. आज तो 15%. म्हणजे शेअर ऑफ गव्हर्नमेंट इन टोटल इन्व्हेस्टमेंट इज कमिंग डाऊन. आणि सरकारच्या पेक्षा की प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट. आता प्रायव्हेट कसं होईल? शेतकरी मुळातच गरीब आहे. तुम्ही त्याला म्हटलं की तू इन्व्हेस्ट कर, तो तर करणार नाही ना. ही इज नॉट लाईक अ प्रायव्हेट इंडस्ट्रियलिस्ट, ही इज अ पुअर पर्सन. तर पब्लिक सेक्टरचा शेअर वाढणं अपेक्षित होतं, तो झाला कमी. याच्याबद्दल सुद्धा कुठल्याही वित्तमंत्र्याच्या भाषणात तुम्हाला उल्लेख दिसणार नाही. अदरवाईज तुम्ही काढा, त्यांचे भाषण काढा, 1 तास 2 तास अर्धा तास जे काही असेल, इथे नाही. असे आकडे आपण देतो की लोकांना त्याच्यामध्ये वाचण्यात काही इंटरेस्ट. म्हणजे फ्रॉम द इकॉनॉमिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू दे आर नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही किती तळ बांधता, काय बांधता, हे जाऊ द्यायला काही प्रश्न नाही. व्हॉट इज इम्पॉर्टंट, व्हॉट इज द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न. तुमचा शेअर किती आहे पब्लिक सेक्टरचा, प्रायव्हेट सेक्टरचा किती आहे, वेदर इट इज इनक्लाइनिंग ऑर डिक्लाइनिंग, हे सगळं त्याच्यामध्ये यायला पाहिजे. पण ते दुर्भाग्याने आज आपल्याला दिसत नाही. आता झाला आर्थिक क्षेत्राचा भाग महत्वाचा. दुसरा सोशल सेक्टर. सोशल सेक्टरच्या बाबतीत तर न बोललेलंच बरं. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 90 मध्ये आपण 138 नंबरवर होतो, आता 131 वर. म्हणजे आता ते 10 आणि 17 27 वर्षामध्ये आम्ही 5 किंवा 6 पॉईंटनी वर आलो. Now we are the 6th largest economy in the world. आम्हाला खूप अभिमान. फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड, पुन्हा अभिमान, चांगली गोष्ट. पण here you are so far as the human development index is concerned, तुम्ही कुठे आहात? 131व्या पायदानावर आहात, बॉटमला. त्याही पेक्षा इनइक्वॅलिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, विषमतेवर आधारित मानव विकास निर्देशांक, तर तिथे तर त्याहीपेक्षा वाईट परिस्थिती. म्हणजे नॉर्मल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स इज 0.610 आणि इनइक्वॅलिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स इज 0.39. लॉस ऑफ 50%. इनइक्वॅलिटी हा फॅक्टर टाकल्याबरोबर इंडेक्स एकदम खाली करा. इनइक्वॅलिटी हीच परिस्थिती जेंडर इनइक्वॅलिटी बाबतीत आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या बाबतीत सुद्धा, कारण विकास म्हणजे फक्त जीडीपी नव्हे. जीडीपी हा काही विकासाचं एकमेव हे साधन नाही. त्यासोबतच ज्याला आम्ही डेव्हलपमेंट म्हणतो, इट इज अ ग्रोथ. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये फरक आहे. ग्रोथ इज ऑफ ए क्वांटिटेटिव्ह नेचर, डेव्हलपमेंट इज बोथ क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह. आपण क्वालिटेटिव्ह पार्ट जो आहे तो डेव्हलपमेंट मध्ये आहे, त्याच्यामध्ये
ह्युमन डेव्हलप इंडेक्स हा महत्वाचा भाग आहे. किंवा तुम्ही बाकीचे इंडिकेटर घ्या. व्हॉट इज द इन्फंट मॉर्टॅलिटी, अर्बन मृत्यू दर विकसित राष्ट्रामध्ये 12, 10, 11, 9 असे. आजही आपण 40च्या आसपास, काही राज्यामध्ये 55 आहे. महाराष्ट्र फॉर्च्युनेटली वी आर बिलो 25. व्हेरी गुड. म्हणजे हेल्थच्या बाबतीत तरी महाराष्ट्र चांगलं काम करतं असं मला वाटतं. कारण तो 25च्या आत आहे. पण वी शुड नॉट फॉरगेट केरला ॲज वेल. केरलामध्ये तो 12 आहे, गोव्यामध्ये सुद्धा 12, 13च आहे. तमिळनाडूमध्ये चांगला आहे. तर हे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आहे त्याची काय, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट केव्हापासून टार्गेट फिक्स केला आपण 100 प्रति लक्ष, आजही 169. टार्गेट वॉज टू बी अचीव्ड इन 2012. वी आर नाउ 2017. अजूनही फारशी प्रगती. जगामध्ये सगळे इथे बिलो 100, आपल्याकडे आजही 167. चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट 30%. म्हणजे जे हेल्थ इंडिकेटर्स आहेत ते सुद्धा फारसे काही समाधानकारक नाही. उद्देश काय, व्हेअर वी आर गोईंग, आमची विकासाची दिशा. आणि हेच सांगितलं घटनेमध्ये 39F वाचा तुम्ही. प्रत्येक मुलाला शारीरिक आणि मानसिक विकास, पूर्ण स्वातंत्र्याच्या आणि आत्मसन्मानाचे वातावरणात, स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानाचे वातावरणात प्रत्येक बालकाचा शारीरिक आणि मानसिक विकास करण्याची घटनात्मक जबाबदारी राज्य व्यवस्थेवर, स्टेट शाल. आता ते जर वाक्य तिथं आहे आणि हे जर आकडे वाचले आपण तर कुठेतरी दिशा चुकली असं वाटतं. काहीतरी चुकलं आणि ते चुकलं कुठे याचा शोध घ्यायला असतो. तर या सगळ्याचा एकत्र विचार करायला पाहिजे की आम्ही सध्या कोण्या ठिकाणी, आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बदल व्हायला पाहिजे. कारण राज्य घटक जे लिहिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्याची नैतिकच नव्हे घटनात्मक जबाबदारी राज्य व्यवस्थेची आहे. ते मुकेश अंबानीची नाही, अनिल अंबानीची नाही, टाटाची नाही. You cannot rely on them. You cannot rely on the private sector to implement the constitutional provisions. असं असतं. घटनाकार सुरुवातीला देऊन टाकलं की जेवढे उद्योगपती आहेत त्यांना सुद्धा याच्यात घ्या. तसं they play supporting role, not the commanding role. Commanding role has to be played by the state and the what we call the polity structure. ते काही आपल्याला दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की राज्यघटना काय सांगते आणि आजची त्याची वस्तुस्थिती काय याच्यावर विचारवंतांनी, माझ्यासारख्या लहान माणसाने नव्हे, गांभीर्याने विचार करावा. गांभीर्य. आणि काही गोष्टी आपण मोठ्या मनाने स्वीकारायला पाहिजे, जे आम्ही कधी स्वीकारलं. जसं भ्रष्टाचार शब्द विचार असतो. भ्रष्टाचार आमच्या ह्याच्यात नाही, हा मागं होता, तो आताही असतो. पण कधीही आपण भ्रष्टाचार आहे असं स्वीकारतच नाही. जर जे आहे ते स्वीकारत नसाल तर उत्तर कसं सापडेल? उत्तर शोधा लागेल. तर उत्तर तेव्हाच सापडेल जेव्हा तुम्ही काही गोष्टी स्वीकारता. आमच्या नियोजनामध्ये कुठेतरी चुकतं आहे हे अगोदर स्वीकार, आणि न स्वीकारल्यानंतर मग त्यावर चर्चा होऊ शकते, विचारविनिमय होऊ शकतं, मार्गदर्शन होऊ शकतं. पण पहिलाच उत्तर आहे नो, एव्हरीथिंग इज परफेक्ट, चॅप्टर क्लोज. मग पुढे जायचं काही कारण नाही. मग हीच परंपरा पुढे चालू राहील ना, त्याला काही उत्तर सापडणारच नाही. त्यामुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आज जी काही वाईट परिस्थिती आहे त्याला आजची ही व्यवस्था जबाबदार आहे. आणि त्याचा आपण मोठ्या मार्गाने स्वीकार केला तर त्याला उत्तर आपल्याकडे आहे. वी कॅन फाइंड आउट द सोल्युशन. पण त्यामागचा पॉलिटिकल कमिटमेंट याची गरज असते. जोपर्यंत पॉलिटिकल कमिटमेंट किंवा पॉलिटिकल विल नाही तोपर्यंत मार्ग काही निघणार नाही. विषय तसा झाला नाही. मला एक तासच बोलायचं होतं, अदरवाईज
अनेक इश्यूज आहेत, ते इश्यूज या ठिकाणी आता काही मी जास्त बोलणार नाही. आपण शांतपणे ऐकून घेतलं. आय विल लाईक टू हिअर फ्रॉम यू, नॉट टुडे. तुम्ही केव्हा तरी मला कळवा की तुमचं चुकलं असं नाही लिहिलं घटनेत, कारण माझा घटना हा माझा आवडीचा विषय. मी LLB नाही, मी अर्थशास्त्राचे विद्यार्थी, पण हे दोन्ही विषय माझ्या मनापासून मला आवडतात आणि त्यामुळे मी त्याचा जो विचार करतो त्यावर हा एक थोडासा अनालिटिकल अँगलने करतो, कुठेतरी आपलं चुकतं. कृपा करून आपणही आपले काही विचार जर कळले तर दॅट विल enrich my information. I always believe to harvest all the brains of others. दुसऱ्याकडनं काय घेता आलं तर घ्यायलाच पाहिजे. Nobody knows everything, everybody knows something. Nobody knows everything and everybody knows something. If you follow that, I think we all can become rich. आणि एका आपण चांगलं म्हटलंय की सध्याची जे मॉडेल आहे ते कसं आहे, विनर टेक्स ऑल. विनर टेक्स ऑल असं तो ऑफर म्हणतो. म्हणजे जो जिंकला तो 100% घेऊन जाईल, तो हारला त्याच्याकडे काहीच नाही. इथे तुम्ही बदल व्हायला पाहिजे. समथिंग मस्ट बी लेफ्ट फॉर द लूजर्स ऑल्सो. अन्यथा लॉट ऑफ इनइक्वॅलिटी विल डेव्हलप फर्दर. आणि एक लक्षात ठेवा, आता राष्ट्रवाद विरुद्ध प्रादेशिकवाद. अलीकडे राष्ट्रवादापेक्षाही प्रादेशिकवाद प्रबल होताना दिसतो. विदर्भ, मराठवाडा हे जाऊ द्या, याचं कारण इनइक्वॅलिटी. जे विषमता आहे आर्थिक विकासामध्ये किंवा सामाजिक विकासामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये, वेगवेगळ्या भागांमध्ये, त्यामुळे तिथल्या लोकांच्या अस्मितेला थोडंसं निर्माण झालं की आमच्यावर कोणीतरी अन्याय करतो. तर तो अन्याय दूर करण्याकरता मग तिथून प्रादेशिक वाद. अलीकडे बुंदेलखंड, हा खंड, तो खंड, मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक वाद निर्माण होतोय. त्याला कारण आहे आमची चूक कुठेतरी नियोजनामध्ये. आणि हे प्रादेशिक जर वाद वाढत चालले, दॅट विल अफेक्ट युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ दिस कंट्री. त्यामुळे हे प्रादेशिक वाद आपण केव्हा तरी संपवायलाच पाहिजे, अन्यथा त्याचा विपरीत परिणाम एकूणच देशाच्या धडधड होऊ शकतो. त्या दृष्टीने विचार व्हायला पाहिजे की प्रादेशिक वाद कसे थांबेल. पूर्वी भाषेच्या आधारे प्रादेशिक वाद निर्माण होतो, मराठी, हिंदी, तेलुगू. आता भाषावाद प्रांतरचना झाल्यामुळे तो मुद्दाच गेला. आता मुद्दा आहे प्रादेशिक अस्मिता. नेहमी आपल्या घटनेमध्ये 371 आर्टिकल आहे, आपण वाचलं असेल. ज्याच्या अंतर्गत आपण वैधानिक विकास महामंडळ तयार. आता ते IIM नागपूरला गेलं, एम्स नागपूरला गेलं, मराठवाड्यात काही झालं. मुंबईला गरज नाही, पुण्यालाही गरज नाही, स्वतः दोघं होती, मराठवाडा, विदर्भ. या दोन संस्था, एक मराठवाड्याला मिळायला पाहिजे होती, एक विदर्भाला न्याय, पण दोन्ही गेल्या. आता जाऊ द्या, तो भाग मी माझं असं आपलं लक्ष दिलं की आर्टिकल 371 काय सांगतं. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नर टू इन्श्युअर इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स अमॉंग द डिफरंट बॅकवर्ड एरियाज. इतकंच नाही, इव्हन एम्प्लॉयमेंट मध्ये रिझर्वेशनची तरतूद आहे. एका विशिष्ट भागाकरता राज्याच्या एकूण सेवेमध्ये रिझर्वेशन फॉर दॅट ही त्या 371 मध्ये आहे. पण कोणी गव्हर्नर साहेबांकडे गेले नाही की साहेब 371 आहे, एक आम्हाला पाहिजे. पण कोणी बोललं नाही, फक्त इथेच घटनेचे म्हणजे घटनेमध्ये सगळ्या प्रश्नाची उत्तर आहे ना, त्याचा वापर करा. आणि त्याचा वापर करत नसाल तर मग काय प्रश्नच नाही. So it is the responsibility of the governor of the state to ensure that Article 371 is implemented properly. त्याच्यावर प्रश्न विचारला गेला पाहिजे की गव्हर्नर साहेबांनी काय. आणि गव्हर्नर एन्जॉय द डिस्क्रिशन इन 370. He is not guided by the advice of the Council of Ministers.
he can give direction to the Council of Ministers and including legislature that this should be done. असं 371 सांगते. इतके मोठे पॉवर त्यामध्ये गव्हर्नरला दिलेले आहे, त्याचाही वापर होत नाही. त्यामुळे एकूण त्याच्या सगळ्या याच्यामध्ये कुठतरी घटनेला थोडं दुर्लक्ष केलं असं वाटतं. मी या ठिकाणी थांबतो. आपण शांतपणानं थोडासा विषय क्लिष्ट होता, एकदम तो काही लवकर लक्ष देणारा